श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंका कांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1013. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये अंगदाने रावणाच्या या अहंकाराला, त्याच्या या मदाला कशा पद्धतीने चूर चूर केलं. ज्या चरणांना अंगदाने भूमीवरती रोवलं आणि या चरणाला जर हलवून दाखवलं तर मी प्रभू रामचंद्रांना परत जायला सांगेन असा त्याने प्रण केला. ज्या चरणाला या रावणाचे कोणीही मंत्रीगण, राक्षस वीर हलवू शकले नाहीत, अशा चरणाला हलवण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष रावणाने देखील करून पाहिला. त्यावरती अंगदाने एक अत्यंत जहरी असा वाकबाण रावणावरती सोडला की माझे चरण पकडून काही उपयोग होणार नाही, प्रभू रामचंद्रांचे चरण तू पकड. हे ऐकताच रावण अत्यंत उदास होऊन आपल्या सिंहासनावरती येऊन बसतोय. जसं चंद्रमा हा माध्यांनी फिका पडावा, आपलं समस्त तेज घालून बसलेला हा रावण या सिंहासनावरती बसलाय, परंतु अपमानाने त्याचं हृदय जळत आहे. अंगद त्याला पुन्हा पुन्हा वारंवार नीती सांगतोय, प्रभू रामचंद्रांचा प्रताप सांगतोय. अजूनही वेळ गेलेली नाही रावणा, तू रामाला शरण जा, अशी वारंवार त्याला विनवणी करतोय. परंतु रावणाचा काळ जवळ आलाय असल्यामुळं रावण यातील कुठलीच गोष्ट ऐकायला तयार होत नाही. अंगद देखील शेवटी नाईलाजाने म्हणतो की तुला आता प्रभू रामचंद्र खेळवत खेळवत जेव्हा रणांगणावरती मारतील त्याच वेळेला तुला प्रभू रामचंद्रांचं असलेला पुरुषार्थ कळेल. आता मी आणखीन काय सांगू शब्दाने तुला, असं म्हणून अंगद प्रभू रामचंद्रांच्या दिशेने निघून जातोय. अत्यंत प्रेमाने सद्गदित होऊन सजल नेत्रांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपलं मस्तक नमवतोय. आणि इकडं रावण मात्र उदास होऊन मंदोदरीच्या समवेत जो संवाद करणार आहे सज्जन हो, त्याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आजच्या उपायांमधून सांगू लागतात. कंत समुझी मन तजहू कुमति सोहन समर तुमहि रघुपति रामानुज लघु रेख खचाई सोनई नागेहु असीम नुसाई पिय तुम ताहि जितब संग्रामा जाके दूत केर यह कामा कौतुक सिंधु नाघी तव लंका आयं कपि के हरि असंका रखवारे हति बिपिन उजारा देखत तो ही अच्छ तेहि मारा जारी सकल पुर कीन्हे सिछारा कहाँ रहा बल गर्भ तुम्हारा अब पति मृषा गाल जनी मारहूं मोर कहाँ कछु हृदय विचारहूं पति रघुपति ही नृपति जनि मानहूं अग जगन्नाथ अतुल बल जानहूं बान प्रताप जान मारीचा तासु कहाँ नहीं माने ही नीचा जनक सभा गणित भूपाला रहे तुमहु बल अतुल बिसाला
भंजी धनुष जानकी बियाही, तब संग्राम जितेहु किनताही। सुरपति सुत जानई बल थोरा, राखा जियत आँखी गही फोरा। सुरपनखा कई गति तुम देखी, तदपि हृदय नहीं लाज बिसेशी। बधि बिराध खर दूष नहीं, लील्यों हत्यो कबंध। बालिए कसर मार्यो, तेहि जानहु दस कंध। सियावर रामचंद्र प्रिय हो। अंगदाच्या या कृतीमुळं रावण अत्यंत अपमानित झालाय, निराश झालाय. प्रभू रामचंद्रांच्या सेनेमध्ये आनंदोत्सव साजरा होत असतानाच रावणाच्या लंकेमध्ये मात्र एक नैराश्याची दाट छाया पसरलेली आहे. अशा या मनाने खजील झालेल्या, पराभूत नाही परंतु निश्चितपणे कुठेतरी अत्यंत खजील झालेल्या अशा रावणाने आपल्या राजमहालाच्या दिशेने जड अंतःकरणाने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि मग अशा वेळेला रावणाची जणू काही असलेली ही प्रतिकृती, रावणाची असलेली ही छाया, ही त्याची पत्नी मंदोदरी. रावणाच्या अंतःकरणाचं हे नैराश्य जाणून पुन्हा एकदा आपल्या पतीच्या हितासाठी त्याला सदुपदेश द्यावा, त्याच्या अंतःकरणाला काहीतरी चांगला विचार देऊन त्याचा आपण कल्याण साधण्याचा प्रयत्न करावं, या दृष्टीने पुनश्च एकदा रावणाशी संवाद करण्याचा प्रयत्न करत आहे. सज्जनहो, मंदोदरीचा आपण आत्तापर्यंत बघितलेला हा चौथा संवाद आहे, ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांना तू शरण जा, आपल्या स्वतःचं हित साधून घे, अशा दृष्टीने मंदोदरी रावणाशी संवाद करणार आहे. बघा सज्जनो, समाजामध्ये देखील आपल्याला असे अनेक असुर प्रवृत्तीचे, रावण प्रवृत्तीची लोक दिसत असतात, ज्यांच्या पत्नीला अशा या तिच्या पतीमुळं अनेकदा खजील व्हावं लागतं, त्याच्यासाठी तिचा जीव तुटतही असतो आणि त्याचबरोबर मनामध्ये एक सात्विक संताप देखील त्याच्याविषयी असतो. आपण एकच प्याला हे ऐतिहासिक प्रसिद्ध असलेलं नाटक बघितलेलंच आहे, ज्यामध्ये दारूच्या नशेमध्ये आहारी गेलेला तो सुधाकर आपल्या पत्नीच्या मंगळसूत्राची वारंवार शपथ घेऊन दारू सोडण्याचं वचन आपल्या पत्नीला देत असतो, परंतु येन केन प्रकारेण त्याची ही सवय कधी सुटत नाही. पुन्हा पुन्हा तो दारूच्या आहारी जात राहतो आणि ती पत्नी बिचारी त्याच्या मागे सतत त्याच्या सुधारासाठी किती पद्धतीने झटत असते. त्याची झालेली ती शोकांतिका आपण पाहिलेली आहे. आपण नटसम्राट सारखा देखील नाटकामध्ये त्या व्यक्तिरेखेच्या माग त्याची पत्नी किती भक्कमपणे उभे राहते. तो अत्यंत मनाने तरेवाईक आहे, त्याचा बोलण्यावरती स्वतःचा ताबा नाही, विचारांवरती ताबा नाही. अशा आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी देखील ती पत्नी किती पद्धतीने कष्ट घेते आणि शेवटी आपल्या नवऱ्याच्या कुशीमध्येच तिचा हा शेवटचा श्वास देखील सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणून जातो. हे तर केवळ नाटकातली पात्र जी अत्यंत ऐतिहासिकरित्या गाजवली गेली आणि त्या व्यक्तिरेखा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी घर करून बसल्या. परंतु सज्जनो, घराघरामध्ये आपल्या पतीच्या असलेल्या दोषांसकट त्याला स्वीकारणारी, त्याच्यावरती प्रेम करणारी, त्याचा जगामध्ये कुठेही अपमान होऊ नये यासाठी त्याच्या मागे एखाद्या शक्तीसारखी उभी राहणारी,
त्याला वारंवार सदुपदेश देणारी. आणि त्यामुळेच आपण म्हणतो ना की स्त्री, पत्नी ही एका क्षणासाठी स्त्री आहे, परंतु आयुष्यासाठी माता आहे. सदैव आपल्या ह्या असलेल्या पतीच्या प्रेमापोटी त्याच्या सर्व दोषांसकट त्याला स्वीकारणारी अशी ही या शक्ती स्वरूपिणी या स्त्रियांना सर्वांना मी मनापासून वंदन करतो. अशा या सर्व स्त्रियांची प्रतिनिधी आहे मंदोदरी, जी स्वतः परम विवेकी आहे, अत्यंत पवित्र आहे. प्रभू रामचरणांची खऱ्या अर्थाने ती दासी आहे, भक्त आहे. प्रभू रामचंद्रांचं स्वरूप तिने जाणलेलं आहे. आपणाला आठवत असेलच की तिने रावणाला या प्रभू रामचंद्रांचं हे विराट दर्शन काही दोह्यांपूर्वी घडवलेलं आहे. अशा या परमात्म्याचं दर्शन झालेली ही परम पावन मंदोदरी. खर तर तिने देखील विभीषणाप्रमाणे आपल्या या पतिदेवांचा जर संग सोडला असता, कदाचित ती देखील मयदानवाकडे निघून गेली असती की मला नाही राहायचं, तुम्ही माझं कोणाशी लग्न करून दिलंय. आपल्याला देखील अशा अनेक घटस्फोटित होत असलेल्या महिलांची व्यथा दिसत असते की ज्या तडकाफडकी आपल्या माहेरी निघून येतात. परंतु सज्जनो, काय या समाजाची व्यवस्था आहे ना की ज्या मुलीला आपण लाडाकोडाने वाढवतो, तिचं लग्न लावून देतो, आणि जर काही वर्षाने ती मुलगी पुन्हा माहेरी आली तर ती आपल्यासाठी अनोळखी वाटू लागते. त्याच आई वडिलांना ती ओझं वाटू लागते. तोच भाऊ आपल्या संसारामध्ये तिची ढवळाढवळ खपवून घेत नाही. जे तिचं खरं तर लहानपणापासून हक्काचं मायेचं घर आहे, तेच घर तिच्यासाठी परक होऊन जातं. त्यामुळं अशा स्त्रीला माहेरी सगळं सोडून आल्यानंतर देखील एक असहाय्य परिस्थिती जाणवत असते, आणि आपल्या पती बरोबर राहत असताना देखील तिच्या मनाची कुचंबणा करत तिला जगावं लागतं. परंतु यामध्ये अशा मंदोदरी सारख्या स्त्रिया आहेत, ज्या या समाजामध्ये आम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये देखील आपला संसार कशा तरी पद्धतीने पैलतीरावरती नेण्यासाठी समर्थ असतात. अशा स्त्रियांचं आपल्याला दर्शन होतं. मला आठवतं, मी खूप लहान होतो. माझी सख्खी काकू, माझ्या काकाने कधी काळी मिलिटरीमध्ये थोडीफार वर्ष नोकरी केली, आणि त्यानंतर त्यावर मिळालेल्या जुजबी पेन्शनवर पुढे आयुष्यामध्ये त्याने काहीच केलं नाही. घरामध्ये मुलाबाळांचं हे मोठं खटलं होतं. अशा या संसारामध्ये माझी काकू खरं तर श्रीमंत घरातून आलेली, लग्न होऊन. परंतु माझ्या या काकाच्या अशा भैकल स्वभावामध्ये देखील तिने जो संसार ज्या निभूतीने निभावला, अगदी तिच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला आठवतं तिच्या पाठीचा कणा एखाद्या धनुष्यासारखा झाला होता. कुठेतरी 2-4 शिकवण्या घ्यायच्या, घरातली कोणाची तरी कामं करायची, लोक जे देतील ते आपल्या डब्यामध्ये घेऊन आपल्या घरी आणायचं. परंतु तिच्या हाताला काय चव होती हो. मला आठवतं नगरचे ते दिवस, मी 3री-4थी मध्ये असेन, परंतु काकूच्या हातचं ते डाळ वांग, ती भाकरी, हे सगळं अत्यंत प्रेमाने मी खायला जायचो. ते सारवलेलं घर, आणि घरामध्ये सगळी दैन्यावस्था असतानाही या माऊलीच्या वृत्तीमध्ये मात्र कधीच दैन्यपणा नसायचा. कोणी आलं की अरे बस रे जेवायला, स्वतः पाणी पिऊन झोपेल, परंतु आल्या गेलेल्या प्रत्येकाला प्रेमाने खायला घालेल. कुठून येतं हे बळ खरं तर अशा या स्त्रीला, जिला ना संसाराचं सुख आहे, ना पतीचा आधार आहे, कुठली शक्ती आहे जी तिला या सगळ्यांमध्ये जोडून ठेवते. खरोखर या सगळ्या स्मृती आयुष्यामध्ये खूप खोलवर संस्कार करत असतात ना. आपल्या देखील प्रत्येकाच्या आयुष्यात असं कुठलं तरी व्यक्तित्व असतं जे या मंदोदरी प्रमाणे एखाद्या समयी सारखं तेवत असतं, झिजत असतं, कोणाच्या तरी संसारासाठी, कोणाच्या तरी हितासाठी.
अशी ही मंदोदरी. रावणाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले हे नैराश्य पाहून त्याला काही चार चांगले बोल ऐकवावेत आणि जेणेकरून तो पुनश्च एकदा या सद्मार्गावरती यावा, हीच तिच्या मनाची खरी अभिलाषा. आणि त्यामुळं ती अत्यंत काकुळतीने पुन्हा प्रभू रामचंद्रांचा हा असलेला प्रताप रावणाला सांगू लागते. कंत समुझी मन तजहु कुमतिही, सोहन समर तुमहि रघुपतिही, रामानुज लघु रेख खचाई, सो नई ना घेहू असी मनुसाई. हे कांत, मनामध्ये विचार करून आपण कुबुद्धीचा त्याग करा. बघा, त्या अंगदासारखा हा छोटासा वानर प्रभू रामचंद्रांच्या सेनेमधला, आपण त्याचा साधा पाय देखील हलवू शकला नाहीत. आपण प्रभू रामचंद्रांच्या बरोबर युद्ध करणं हे खरं तुम्ही मनामध्ये विचार देखील कसं करत आहात? तुम्हाला हे शोभतं तरी आहे का? अहो, जेव्हा तुम्ही सीताजींचं अपहरण करायला गेला त्या दंडकारण्यामध्ये, जर मला सांगा सीताजी त्या लक्ष्मण रेषेला ओलांडून बाहेर आल्या नसत्या तर आपण सीताजींचं अपहरण करू शकला असता? म्हणजे एक साधी रेष ओढून देखील ज्याने तुमच्या प्रभावाला रोखून ठेवलं होतं, अशा या सीताजींचं देखील अपहरण करण्यासाठी तुम्हाला कपट करावं लागलं, त्यांना बाहेर बोलवावं लागलं. अशा या प्रभू रामचंद्रांच्या दासांचं हे बळ आहे. लक्ष्मणाची रेषा आपण बघितली, हनुमंताचा लंकेमधला प्रताप बघितला आणि आता या अंगदाच्या चरणांमध्ये असलेलं बळ देखील आपण बघितलं. पिय तुम ताहि जितब संग्रामा, जाके दूत केर यह कामा. ज्यांच्या दूतांचं असं काम आहे त्यांना आपण संग्रामामध्ये जिंकू शकाल? अहो, एवढं प्रचंड मोठं वानरदळ या लंकेमध्ये येऊन दाखल झालेलं आहे. मला सांगा, हे कसं शक्य आहे समुद्रावरून एवढं प्रचंड वानरदळ आपल्या या नगरामध्ये दाखल होणं? परंतु ते किती सहजतेने या समुद्राला पार करून आले. आणि या वानरांमध्ये खरं तर सिंहासारखा शोभणारा हनुमान आपल्या लंकेमध्ये कशा पद्धतीने आला तो आपण पाहिलंच. ज्या हनुमंताचं हे कृत्य समुजत जासु दूत कै करणी, गर्भस्त्रवही रजनीचर घरणी, अशा पद्धतीने ज्या मंदोदरीने या हनुमंताचं बळ आपल्याला सुंदर कांडामध्ये सांगितलं, तीच मंदोदरी हनुमंताच्या या कार्याचा गौरव पुनश्च एकदा रावणासमोर करते. रखवारे हति बिपिन उजारा, देखत तो ही अच्छते ही मारा, जारी सकल पुर कीने सिछारा, कहां रहा बल गर्भ तुम्हारा. प्रभो, अहो, तो हनुमंत ज्या निर्भयतेने आपल्या लंकेमध्ये आला, त्याने अशोक वाटिकेमधल्या सर्व रक्षकांना मारून टाकलं. आपण आपला अत्यंत शूर असलेला पुत्र अक्षय कुमार या युद्धामध्ये गमावून बसलो. असा अक्षय कुमार त्याच्याशी प्रतिकार देखील करू शकला नाही. आणि इतकंच नाही तर आपल्या राजसभेमध्ये आल्यानंतर देखील आपण दिलेल्या दंडाच्या आधाराने त्याने समस्त लंकेला जाळून टाकलं, भस्मसात करून टाकलं. एक वानर निरोप्या म्हणून येतो आणि एवढं मोठं काम करून जातो. मला सांगा, आपण ज्या शक्तीवरती हा गर्व करत आहात, आपल्या सामर्थ्यावरती जो आपला विश्वास आहे, ते सामर्थ्य त्यावेळेला कुठे गेलं होतं? का नाही आलं ते उपयोगाला आपल्या? मी तर आपली पाठ राखीण आहे. मी प्रेमापोटी आपल्याला सांगतेय की या सगळ्या गोष्टीतून केवळ तुम्ही तुमच्या अंताच्या दिशेने चाललेला आहात स्वामी. अहो, माझ्या मनाचा तरी विचार करा. मी आपल्याशिवाय कशी राहू स्वामी? मला राजकारण कळत नाही, मला राजधर्म कळत नाही, परंतु मला समोरच्या व्यक्तीचा पुरुषार्थ मात्र कळतोय, त्याची असलेली वीरता आणि या सगळ्याच्या मागे दडलेलं त्याच्यावरती असलेलं हे भगवंताचं अधिष्ठान. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की त्यांच्याशी वैर करण्यामध्ये आपलं सर्व दृष्टीने नुकसान आहे.
किती काळ आपण आपल्या स्वतःचं रंजन करणार अशा पद्धतीने बडाया मारून. अब पती मृषा गाल जनी मारहू. किती काळ आपण आपल्या स्वतःचाच विचार करायचा की आपण या वानरांना सहज खाऊन जाऊत, परंतु कोट्यावधी वानर सोडा, आपण एका वानराला देखील धडा शिकवत नाहीये. एका वानराला देखील आपण परास्त करू शकत नाहीये. त्यामुळे आपण माझ्या सांगण्यावरती थोडा शांतपणे विचार करा. आपल्या स्वतःच्या बळाचा, सामर्थ्याचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवा. हे पती, आपण रघुपतीला केवळ राजा समजू नका. किती सुंदर गोस्वामीजींनी काव्य गुंफले बघा. पती रघुपती ही नृपती जनी मानहू. 3 पतींचा उल्लेख आहे. पहिला पती आपला रावण, दुसरा पती हा रघुपती आणि तिसरा नृपती म्हणजे हे राजा, हे रावण. आपण रघुपतीला केवळ एक मानवांचा राजा असं समजू नका. तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. अग जगन्नाथ अतुल बल जानहू. तो अग जगन्नाथ म्हणजे चराचराचे स्वामी आणि अतुलनीय शक्तिमान अशा रूपामध्ये प्रगटलेला मनुष्य. या रूपाने आपण रामाकडे पहा. आपल्यापैकी कितीतरी सैन्याने या प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या पुरुषार्थाची चव चाखलेली आहे. आपण त्यांचे अनुभव तरी विचारात घ्या. अहो, आपण ज्या सैन्याच्या आधारावरती हे सामर्थ्य स्वतःच जाणता, त्यापैकी बहुतांश गतप्राण झालेले राक्षस हे तुमच्याच तोडीचे होते. त्यांचं सामर्थ्य देखील आपल्या एवढंच होतं आणि हे आपण अंतरी जाणता. बाण प्रताप जान मारीचा. जो मारीच अनंत प्रकारची कपट रूप धारण करू शकत होता हे आपण जाणत होता. अशा मारीचाला प्रभू रामचंद्रांच्या बाणाचा प्रताप माहित आहेच. परंतु या मारीचाने आपल्याला वारंवार सांगितलं, कारण ताडकाबरोबर या मारीचाला बिनटोकाच्या बाणाने बसलेला फटका तो या समुद्रकिनारी पडून आयुष्यभर तो व्रण बुजवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच मारीचाला आपण पुन्हा पुढे घालून सीताजींच्या अपहरणासाठी वापरलं. परंतु त्या मारीचाचं सांगणं आपण ऐकलं असतं तर कदाचित ही वेळ आपल्यावरती आली नसती. इतकंच नाही, आपण जनकाच्या सभेमध्ये गेला होता ना धनुष्य यज्ञासाठी. तिथं असलेले अगणित राजागण यांच्यामध्ये देखील आपण आपल्या शक्तीचा एकंदर समाचार बघितलाच. रहे तुमहु बल अतुल बिसाला. ते धनुष्य तुमच्याकडून तसूभर देखील हललं नाही. ही वस्तुस्थिती आपण मनामध्ये विचार करून स्वीकारा. अशा या धनुष्याला भंज धनुष जानकी बिहाई तब संग्राम जितेहु किनताई. तेथे शिवजीचं धनुष्य तोडून श्री रामजींनी जानकीशी विवाह केला. अशा या रामाला तुम्ही तेव्हाच त्या संग्रामामध्ये का बरं जिंकलत नाही? त्यावेळेला जर आपण रामाला हरवलं असतं तर मी तुमच्या या सामर्थ्यावरती विश्वास ठेवला असता प्रभू. बघा सज्जनो, काय सुंदर गंमत आहे की इथं मंदोदरी प्रभू रामचंद्रांचं बळ रावणाला सांगतीये, परंतु एक प्रकारे ती रावणाला रामकथा सांगतीये. आणि का सांगतीये? कारण रामकथा ही मनाला विश्राम देणारी आहे. बुद्ध विश्राम अशा पद्धतीने रामकथेचं वर्णन गोस्वामीजींनी बालकांडामध्ये केलेलं आहे. रावण बुद्धिमान आहे, तो निराश आहे, उदास आहे. अशा रावणाच्या मनाला विश्राम देणारी ही कथा आहे रामकथा. आणि त्यामुळे रामाच्या प्रत्येक कृतीचं स्मरण मंदोदरी रावणाला करून देतीये. त्यातून 2 उद्देश आहेत तिचे. एक, रावणाला योग्य बुद्धी यावी, त्याला सदुपदेश प्राप्त व्हावा, तो सन्मार्गावरती यावा. आणि दुसरं, रामाला आता खरा विश्राम देणारी कथा आहे ही या रामाची. आणि म्हणून रामाच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला मंदोदरी रावणासमोर सांगतेय. आपण त्याच वेळेला संग्रामामध्ये रामाला का नाही हरवलं मग? सुरपती सुत जा नाही बल थोरा, राखा जियत आखी गई फोरा. इंद्रपुत्र जयंत त्याची थोडी थोडी शक्ती जाणतो.
अशा या जयंताला देखील प्रभू रामचंद्रांनी पकडून केवळ त्याचा एक डोळा फोडला आणि त्याला जिवंत सोडून दिलं. हा इंद्रपुत्र जयंत आपल्या देखील जवळ आला होता ना, माझं रक्षण करा म्हणून. परंतु त्यावेळेला तुमची बुद्धी का चालली नाही? तो तर या सगळ्या त्रैलोक्यामध्ये फिरत होता, हे देखील आपण जाणता. अशा या जयंताला शेवटी नारदांनी एकच गोष्ट सांगितली की तू आता त्या रामाला शरण जा, तोच तुला वाचवेल. आणि मग अशा प्रभू रामचंद्रांनी त्याचा एक डोळा आपल्या बाणाने फोडून त्याला दंड दिला. असे हे प्रभू रामचंद्र अत्यंत उदार वृत्तीचे आहेत. आजपर्यंत कदाचित अहंकारामुळे आपल्याकडून देखील अशा अनेक चुका झाल्या असतील, ज्यामुळे कदाचित आपल्याला प्रभू रामचंद्र काय दंड देतील अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर राजा जयंतासारखं आपण देखील मनामध्ये विचार करावा. कदाचित जरी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दंड दिला तरी तो प्राणदंड नसेल. आपल्याला ते जिवंत ठेवतील, आपल्यावरती ते करुणा करतील, आपल्या या लंकेचं अचल राज्य तुम्हाला ते प्रदान करतील प्रभो. आणि त्यामुळं तुम्ही रामाशी वैर घेण्याचा हा नाद सोडा. अहो, आपल्या बहिणीकडे तर पहा, शूर्पणखेची काय गती झाली होती. मला ती शूर्पणखेची दशा जरी आठवली तरी हृदय कंपायमान होतं. बघा, गोस्वामीजींनी शूर्पणखा हा शब्द जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा सुपनखा कै गती तुम देखी असं म्हटलेलं आहे. शूर्पणखा यामधला या प वरचा रफार गोस्वामीजी काढून टाकतात आणि नच देखील न करून टाकतात. कदाचित या प वरचा रफार हेच नाकाचं प्रतिनिधित्व आहे आणि हा न त्यामध्ये असलेला हा नचा असलेला आकार हे कानाचं प्रतीक आहे. असा रफार आणि या न रूपी कानाला काढून टाकल्यामुळं ती शूर्पणखा ही सुपनखा होतीये. सुपनखा कै गती तुम देखी. या शूर्पणखेची गती तुम्ही पाहिलीये, काय अवस्था झाली होती तिची. अशा या शूर्पणखेची अवस्था. आणि जेव्हा तिने सांगितले की खरदूषणाचा वध झालेला आहे, आपण जाणता खरदूषणाचं काय सामर्थ्य होतं. आणि ते दोघच नव्हते, त्यांच्या बरोबर सहस्त्रावधी असे अनंत राक्षस होते. आणि शूर्पणखेने जे वर्णन केलं त्याप्रमाणे ती शूर्पणखा बघत होती या युद्धाला. आणि तिथं लक्ष्मण देखील लढला नाहीये, केवळ एकटे प्रभू रामचंद्र उभेत. आणि आकाश मार्गाने आलेल्या या सगळ्या राक्षसांचा ज्या प्रभू रामचंद्रांच्या बाणाने वध झाला, त्यांचा झालेला हा भीषण वध अंगावरती रोंगटे उभे करणार आहे. खर तर लंकेचा असलेल्या सामर्थ्याचा तो पाडाव झाला होता या दंडकारण्यामध्ये. खरदूषणाच्या वधामधून, शूर्पणखेच्या अपमानामधून अशा या प्रभू रामचंद्रांच्या बळाचा समाचार आपल्यापैकी प्रत्येकाने घेतलेला आहे. त्या प्रत्येकाने तुम्हाला येऊन प्रभू रामचंद्रांचा पुरुषार्थ सांगितलाय. प्रभू, ज्यांनी विराध राक्षसाला एका बाणामध्ये मारलं, खरदूषणाला लिलयाच बांधलं आणि कबंध देखील ज्यांच्या या बाण प्रतापापुढे टिकू शकला नाही. अहो, इतकंच नाही, ज्या अंगदाचं बळ आपण पाहिलं, त्या अंगदाच्या वडिलांच्याकडून देखील आपला पराभव झालेला आहे. अशा या अंगदाच्या वडिलांना, बालीला देखील प्रभू रामचंद्रांनी एकाच बाणामध्ये मारलं. माझं मन कातर होतंय प्रभू. आपण जर प्रभू रामचंद्रांना शरण गेला नाही तर त्यांच्या भात्यामध्ये तो बाण आजही शिल्लक आहे, आपली वाट पाहतोय. आणि त्याच कुठल्या तरी एका बाणावरती आपला देखील मृत्यू प्रभू रामचंद्रांनी लिहून ठेवलेला आहे. अशा पद्धतीने अपमानित होऊन प्रभू रामचंद्रांच्याकडून मृत्यू स्वीकारायचा का त्यांना शरण जाऊन त्यांचं सुखासीन भजन करायचं, हाच खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळं मी आपणास वारंवार वारंवार काकुळतीने हात जोडून प्रार्थना करते, स्वामी, आपण प्रभू रामचंद्रांचं महत्व जाणून घ्या. आपला हा अहंकाराचा चष्मा काढा. आपल्या या स्वतःच्या प्रभुत्वामध्ये रमण सोडून द्या.
प्रभू रामचंद्र हे मानव नाहीत, ते प्रत्यक्ष परमपिता परमेश्वर आहेत. आणि अशा या प्रभू रामचंद्रांना शरण जाणं, यामध्येच तुमचं समस्त हित सामावलेलं आहे. अशा रीतीने मंदोदरी अत्यंत काकुळतीने रावणाला हा सदुपदेश करतीये. सज्जनो हो, यामधील पुढील संवाद आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.